गुड मॉर्निंग ऑल स्टुडंट. मागच्या भागामध्ये आपण राजकीय समाजशास्त्राच्या अभ्यास पद्धती, राजकीय समाजशास्त्राचे महत्त्व, त्याचबरोबर राजकीय समाजशास्त्राचा समाजावर होणारा परिणाम या सर्व गोष्टीचा अभ्यास केलो. त्यानंतर आजच्या भागामध्ये आपण प्रकरण दुसरे, राजकीय समाजशास्त्राचे दृष्टिकोन. तर या भागामध्ये आपण राजकीय समाजशास्त्राचे दृष्टिकोन हा विषय अभ्यासणार आहोत. तर राजकीय समाजशास्त्राचे दृष्टिकोन म्हणजे राजकीय समाजशास्त्राकडे पाहण्याचा दृष्टिकोन कसा आहे. कारण राजकीय समाजशास्त्रामध्ये अभ्यास करताना समाजावर जो परिणाम होतो त्याचबरोबर अनेक असे परिणाम आपण बघितलेले आहेत. तर यामध्ये आपल्याला दृष्टिकोन बघत असताना सर्वात आधी दोन दृष्टिकोन आहे. एक आहे वर्तनवादी दृष्टिकोन आणि दुसरा आहे व्यवस्थापकीय दृष्टिकोन. हे आज आपण याच्यामध्ये बघणार आहोत. तर या दोन दृष्टिकोनाच्या आधी आपण बघूया की त्याच्यामध्ये अनेक सत्तावाद आहेत. कारण राजकीय समाजशास्त्र हे सामाजिक कला आणि गतिशीलता तसेच समाजातील काही दबाव गट टाकणारा संरचना या सर्वांचा एकूण राजकीय हालचालीवर काय परिणाम होतो, त्याचप्रमाणे विभिन्न सामाजिक शक्तीचा दबावाचा राजकीय ध्येय आणि धोरणाच्या बदलावर काय परिणाम होतो याचा अभ्यास करत असते. कारण राजकीय समाजशास्त्र कशाचा अभ्यास करतो आहे हे आपण मागच्या भागात बघितलंच आहे. कारण समाजामध्ये काय परिणाम होतो आहे किंवा काय चांगलं की वाईट परिणाम होतो आहे हे राजकीय दृष्टिकोनातून समाजामध्ये बदल होणाऱ्या ज्या काही घटकाचा अभ्यास हा राजकीय दृष्टिकोनातून केला गेलेला आहे. कारण आपल्याकडे जी राजकीय शासन पद्धती आहे ही लोकशाही शासन पद्धती आणि या लोकांसाठी निवडून दिलेले शासन आपल्याला चालवत आहे. तर या शासनाचा जर भाग बघितला तर जो शासन आहे तो समाजातीलच एखादी व्यक्ती प्रतिनिधित्व करत आहे आणि जे काही करायचं आहे ते समाजासाठीच करायचं आहे. म्हणून जो काही हा राजकीय समाजशास्त्राचा जो समाजावर परिणाम होतो आहे तो नेमका कशा पद्धतीने होतो आहे किंवा याचा अभ्यास करताना आपल्याला कोणते दृष्टिकोन समोर ठेवून अभ्यास करायचे आहे ते याच्यामध्ये बघणार आहोत. त्यामध्ये पहिला आहे की अनेक सत्तावाद. कारण जेव्हा राजकीय समाजशास्त्र म्हणतो तेव्हा आपल्यामध्ये अनेक सत्ता आपल्याला दिसते आहे. जसे की सत्तावाद म्हणजे ज्याच्याकडे जी सत्ता असेल त्या सत्तेनुसार तो त्या गटामध्ये वर्चस्व दाखवत असतो. कारण जेव्हा राजकीय समाजशास्त्र जेव्हा म्हणतो आहोत तेव्हा सत्ता ही महत्त्वाची ठरते आहे. मग ते पक्षाची असेल, राजकीय समाजशास्त्रामध्ये अनेक पक्ष आपल्याला बघायला भेटतात. उदाहरणार्थ झाला काँग्रेस पक्ष, भाजप पक्ष. तर हे आहे सत्तावाद आणि ह्या पक्षातूनच निर्मिती म्हणजे निवडणुकीचं असेल ते वादावाद आपल्याला बघायला मिळतो आहे. त्यालाच म्हणते की अनेक सत्तावाद आपल्यासमोर येतो आहे. काँग्रेस पक्षाचा सत्तावाद असेल, भाजप पक्षाचा सत्तावाद असेल. म्हणजे हे कशासाठी की कोणाचे तरी वर्चस्व समाजावर असावा किंवा आपलं शासनावर वर्चस्व असावं त्याच्यासाठी जे आपसात वाद होते आहे, सत्तासाठी वाद होतो आहे. यामध्ये आपल्याला एकमेकाशी स्पर्धा दिसते आहे. प्रत्येक गटामध्ये, प्रत्येक सत्ताधारी पक्षामध्ये आपल्याला एकमेकाशी अशी स्पर्धा होताना दिसते आहे. प्रत्येकजण आपल्या वर्चस्वासाठी सत्तेसाठी एकमेकाशी लढत असतो. परस्परामध्ये ते सत्तेसाठी झटत असतात. त्याच्यानंतर हे दुसरा दृष्टिकोनातून जर आपण विचार केला तर तो आहे व्यवस्थापकीय सिद्धांत. यामध्ये संघटनात्मक संरचनापासून निर्मित होणाऱ्या मर्यादाकडे राज्य कशा पद्धतीने पाहतो आहे, त्याचप्रमाणे काय कृती करतो आहे, तसेच स्वयंशासित राजकीय संस्था आणि हितसंबंधाकडे कसा पाहतो आहे याचे अध्ययन केले जाते. कारण जे व्यवस्थापकीय सिद्धांतामध्ये बघताना अभ्यास करत असताना त्याच्यामध्ये नेमका कशाचा अभ्यास केला जातो आहे हे दिसते आहे. कारण जेव्हा राजकीय समाजशास्त्रामध्ये जो व्यवस्थापकीय मंडळ दिसतो आहे आपल्याला, त्या व्यवस्थापकीय मंडळामध्ये नेमका व्यवस्थित कार्यभार चालत आहे की नाही हा प्रत्येकाला हक्क असतो. की शासनाचं काम करत असताना प्रत्येकांना प्रत्येकाचे हक्क मागण्याचा आणि प्रत्येकांच्या हक्कासाठी लढण्याचा हा पूर्ण अधिकार असतो. आणि हा एक व्यवस्थापकीय मंडळाला सुद्धा हेच कार्य करत असते की
कुठे काही चुका होत आहे किंवा कुठे काय चुकत आहे, कोणाला व्यवस्थित निर्णय दिला जात नाही आहे, काय दिला जात नाही, याचा अभ्यास हा व्यवस्थापकीय मंडळ करत असतो आणि त्याच्यावर तो वाद करत असतो. जसं की आता उदाहरणार्थ घेऊया आपण, मराठा समाजाला आरक्षण भेटत नाही आहे, त्याच्यासाठी काही जे व्यवस्थापकीय आहे, जे अनेक गट आहेत ते एकत्र येऊन त्याच्यामध्ये निर्णय घ्यायसाठी पुढे व्हायसाठी शासनाला आपल्या मागणं पूर्ण करायसाठी ते झटत आहे. म्हणजे या दृष्टिकोनातून शासन आपल्या हितसंबंधाकडे कसा बघतो आहे हे व्यवस्थापकीय सिद्धांतातून अभ्यासला जातो आहे, हे आपल्याला सांगायचं आहे. म्हणजे व्यवस्थापकीय सिद्धांत काय सांगतो आहे की कशा पद्धतीने राजकीय समाजशास्त्रामध्ये अभ्यास होतो आहे, तर ते अशा प्रकारे अभ्यास होते आहे की यामध्ये घटनात्मक संरचना निर्मिती, तर घटनात्मक संरचनाची निर्मिती होण्यासाठी राज्य शासन कशा प्रकारे पाहतो आहे हे बघितल्या जात आहे. म्हणजे एखाद्या समाजामध्ये कुठला नियम लावायचा आहे किंवा कुठल्या एखाद्या समाजासाठी विशिष्ट अशा कलम निर्माण करायचा, तर एखाद्या समाजाकडे शासन कशा पद्धतीने बघत आहे याचा अभ्यास जर करायचा असेल तर हा व्यवस्थापकीय सिद्धांतातून केला जातो. जर आता एखाद्या समाजाचा आरक्षण काढायचं, मुस्लिम समाजातील जे आपण 3 तलाक ही पद्धती बंद केलं, तर त्यासाठी शासन कशा पद्धतीने या समाजाकडे बघितलं आहे हे या व्यवस्थापकीय सिद्धांताच्या माध्यमातून अभ्यास केला जाते आणि ते शासनाचा अभ्यास करून त्याच्यामध्ये राजकीय समाजशास्त्राचा सुद्धा अभ्यास केला जातो. त्याच्यानंतर आहे सामाजिक वर्ग आणि सिद्धांत. आता सामाजिक वर्ग सिद्धांतामध्ये त्या प्रकारात भांडवलशाही श्रेष्ठजनाच्या राजकीय सत्तेचे विश्लेषण करून त्यावर भर दिलं जाते. आता श्रेष्ठजन म्हणजे काय ते आपण बघितलं. श्रेष्ठजन म्हणजेच अभिजन. समाजामध्ये आपल्याला अनेक प्रकारचे वर्ग दिसत आहे, कनिष्ठ, उच्च आणि जेच आपण म्हणू ते दबाव गट, वरिष्ठ. तर जे वरिष्ठ वर्ग आहे त्यांच्याकडे सत्ता आपल्याला दिसते आहे, कारण वरिष्ठ वर्गाचा हा वर्चस्व जास्त प्रमाणामध्ये समाजावर आपल्याला पाहायला मिळतो आहे. तर हा वर्चस्व म्हणजे भांडवलशाही श्रेष्ठजनाचा राजकीय सत्तेचे विश्लेषण करून त्यावर भर पाडत आहे. तर राजकीय समाजामध्ये वरिष्ठ जनांचा वर्चस्व आपल्याला फार जास्त बघायला मिळतो आहे. तर ह्या वरिष्ठ जनांचा वर्चस्व असताना समाजावर या वरिष्ठ जनांचा परिणाम काय होतो आहे हे या सिद्धांताच्या माध्यमातून आपल्याला अभ्यासायचं आहे. कारण राजकीय व्यवस्था राजेशाही असो की लोकशाही असो, सत्ता ही प्रत्यक्षात अतिशय कमी व्यक्तीच्या हातात असते. या सत्तेधाराच्या राजकीय अभिजन असे म्हटले जाते. कारण राजकीय अभिजन जे मग तो समाज छोटा असो किंवा मोठा असो, पण सत्ता ही एक वरिष्ठ वर्गाच्या हाताखालीच असली जाते आणि त्यालाच राजकीय अभिजन म्हटले जाते. म्हणजेच श्रेष्ठजन म्हणजेच राजकीय अभिजन असे सुद्धा म्हटले. या राजकीय अभिजनाद्वारे सर्व राजकीय प्रतिक्रिया पार पाडत असतात आणि अर्थातच ते राजकीय व्यवस्थेचे सूत्रधार असतात. कारण जे वर्चस्व असतात, कारण आपल्याकडे जी पद्धत आहे ही लोकशाही पद्धती आहे आणि ती मतदान पद्धती आहे. त्याच्यामध्ये ज्याच्याकडे पैसा जास्त तो निवडणुकीमध्ये निवडणूक विजयी होऊन जो सत्ताही गाजवत असतो आणि त्या सत्ता गाजवत असताना त्याचा नियंत्रण हा जास्त असतो, कारण त्याच्याकडे पैसा, पॉवर हा असतो. म्हणूनच वर्ग पद्धतीमध्ये अभ्यास करताना ह्या सगळ्या गोष्टीचा अभ्यास करून समाजावर कशा पद्धतीने परिणाम होतो आहे हे बघायचं आहे आपल्याला. त्यामध्ये राजकीय अभिजन ही राजकीय समाजशास्त्राची प्रमुख संकल्पनापैकी एक आहे. या संकल्पनानुसार सर्व प्रकारच्या समाज व्यवस्थेत 2 वर्गात वर्गीकरण केले जाते, जे मी आत्ताच सांगितलं. एक वर्ग अत्यंत संख्येनं कमी लोकांचा असतो, जो स्वतःच्या क्षमतेच्या जोरावर समाजाला सर्वोच्च नेतृत्व प्राप्त करून देतो. हा अल्पसंख्याक वर्ग संपत्ती, सुरक्षा, अधिकार किंवा सुविधा, विविध मूल्यांचा सर्वाधिक वापर करीत असतो. अशा वर्गास राजकीय अभिजन म्हटले जाते. कारण मोजके काही लोक असतात जे समाजामध्ये कमी लोक असतात, त्यांच्याकडे जो पैसा असतो, शिक्षण असतो, सत्ता असते, पॉवर असते आणि या सगळ्यांच्या जोरावर ते समाजामध्ये वर्चस्व गाजवत असतात आणि तिथूनच आपण आपला लोकप्रतिनिधी निवडून दिला जातो आणि ते निवडून दिल्यानंतर आपल्या पैशाच्या जोरावर, पॉवरच्या जोरावरती समाजावरती वर्चस्व गाजवत असतात. त्याच्यानंतर जो दुसरा वर्ग असतो, तो दुसरा वर्ग आहे तो लोकसंख्येने अधिक असतो.
तो लोकसंख्येने अधिक जरी असला तरी तो समाजातील सर्वसाधारण लोकांना मिळून बनलेला असतो. जो आहे एक आपण आधी बघितलो तो आहे कमी वर्ग आहे, जे मोजके लोक असतात, जे राजकारणामध्ये जे लोकांना इंटरेस्ट असेल, ज्यांच्याकडे पैसा असेल, ज्यांच्याकडे शिक्षण असेल, राजकारण, संपत्ती, अधिकार, सुविधा या सगळ्या गोष्टी त्यांच्याकडे असतात. जसं की आपण एक उदाहरण घेऊया. काय म्हणू, आज वडील खासदार आहे तर उद्या त्याचा पोरगा आमदार होतो. आज त्यांचा म्हणजे अशी पिढीजात जी परंपरा त्यांच्याकडे चालते आहे. म्हणजे हे काय, हे एखादा पावर, सत्ता आहे ते प्रत्येक पिढीने पिढी एकाच व्यक्तीकडे टिकून असते. का बरं? तर कारण त्यांच्याकडे तो पावर आहे किंवा त्याचा पैसा आहे. पण हाच एक दुसरा समाजाचा वर्ग आहे जो अल्पसंख्याक नसून खूप मोठ्या प्रमाणामध्ये आहे, पण त्यांच्याकडे हा लोकांच्या अनेक मोठ्या समूहाने मिळून बनलेला हा वर्ग आहे. या वर्गास प्रजा म्हणून ओळखली जाते आणि हा वर्ग सर्व प्रकारच्या अधिकारापासून, सत्तेपासून वंचित असतो. या वर्गावर सत्ता गाजवणारा वर्ग म्हणजेच राजकीय अभिजन, म्हणजे भांडवलदार श्रेष्ठजन जे म्हणू. या वर्गावर जी सत्ता गाजवत असते तेच असतात राजकीय अभिजन, म्हणजेच भांडवलदार असो किंवा श्रेष्ठजन असो, हेच जे मोजके लोक असतात या वर्गावरती सत्ता गाजवत असतात. अशा प्रकारे हा वर्ग सिद्धांत आपण स्पष्ट झालेला आहे. आणि हा भांडवलशाही वर्ग असेल, जो अभिजन वर्गच म्हणू आपण त्याला, किंवा राजकीय वर्ग, राजकीय सत्ताधारी पक्ष म्हणू, या वर्गाचा सर्व समाजावर असो किंवा समाजातील जे संस्था आहे त्यांच्यावर नियंत्रण असतो किंवा त्यांच्यावर अधिकार गाजवतो. आणि त्या संस्था आणि काही समाजातील घटक आहे त्या घटकावरती हे वर्चस्व दाखवत असतात आणि त्याच्या थ्रू समाजातील सगळ्या लोकांवरती नियंत्रण ठेवल्या जात असते. कारण हे आपल्या समाजातून सत्ता निर्माण करतात आणि त्याच्या सत्तेतून संघटनेतून हे नियंत्रण करतात. अशा प्रकारे यांची जी प्रक्रिया असते ती सतत चालू असते. या सामाजिक वर्ग सिद्धांताला राजकीय अभिजनांचा सिद्धांत सुद्धा असं म्हटल्या जातो आहे. आणि हेच कधी कधी काय होतो, समाजातील जे भांडवलदार वर्ग आहे त्यांच्याकडे जर पॉवर असते, जेव्हा हे अभिजन वर्ग आहे, जेव्हा सत्ता किंवा निवडणूक असते, त्या निवडणुकीच्या वेळेस यांना समाजातून उभं केल्या जाते आणि निवडणुकीच्या प्रक्रियेद्वारे यांना समाजाचा प्रतिनिधित्व म्हणून निवडून दिल्या जाते. तर या अभिजन वर्गामध्येही असं नाही की या अभिजन वर्गामध्ये वाद होत नाही. या अभिजन वर्गामध्ये सुद्धा आपल्याला वाद पाहायला भेटतात, अनेक गट पाहायला मिळतात. यांच्यामध्ये ही सत्तेसाठी वाद होत असतो. कारण या अभिजन वर्ग हा एकाच पक्षाचा नसतो तर अनेक पक्षाचा असतो. मग तो अनेक जे आपले भारतातले जे अनेक पक्ष आहे ते प्रत्येक पक्षाचा सगळं व्यक्ती आपापल्या पक्षाचा हा वर्चस्व वाढवत असतो किंवा आपापल्या पक्षासाठी झटत असतो. त्याच्यामुळे यांना या सगळ्या अभिजनांचा जरी एकच ध्येय असला तरी ते त्यांचं जो सत्ताधारीसाठी वाद आहे तो सतत चालूच असतो. त्याच्यामुळे अभिजनाचा हा वर्ग सिद्धांतामध्ये या सगळ्या गोष्टीचा समाजावर जो परिणाम होतो आहे तो आपल्याला कशा पद्धतीने होतो आहे आणि या समाजावर परिणाम होताना याचा समाजावरती बदल होतो आहे की नाही होतो आहे, हे सगळे या वर्ग सिद्धांताच्या माध्यमातून समाजामध्ये अभ्यासलं जाते आहे. त्याच्यानंतर या सिद्धांताचे 2 प्रकार आपल्याला बघायला मिळतात आहे. तर एक आहे सत्ता संरचनाच्या दृष्टिकोनातून आणि संरचनावादी दृष्टिकोनातून. हे आपण समोरच्या भागात पाहूया. थँक्यू.